उन्हाळ्यात वृद्धांच्या आरोग्यासाठी या 7 भाज्या ठरू शकतात धोकादायक। मित्रांनो, वृद्ध लोकांसाठी हिवाळा असो किंवा उन्हाळा, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते। जसं हिवाळ्यात शरीराला थंडीपासून वाचवणं गरजेचं असतं, तसंच उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण करणंही तितकंच आवश्यक आहे। मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माझ्या ज्येष्ठ मित्रांनो, आज या उन्हाळ्याचा विचार करून मी तुम्हाला अशा 7 भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही या उन्हाळ्यात अजिबात खाऊ नयेत। या भाज्या फायदा करण्याऐवजी नुकसानच करू शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही सांगणार आहे की उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल। मित्रांनो, हवामानाचा विचार केला तर वृद्ध लोकांसाठी हा ऋतू थोडासा अधिक संवेदनशील असतो। अनेकदा आपण असं मानतो की भाज्या नेहमीच आरोग्यासाठी चांगल्या असतात, त्यामुळे त्या कोणत्याही ऋतूमध्ये आणि कधीही खाल्ल्या जाऊ शकतात। पण आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक गोष्ट शरीरासाठी सारखीच लाभदायक नसते। काही भाज्यांची तासीर गर्म असते किंवा त्या पचायला जड असतात। उन्हाळ्यात विशेषतः वृद्धांनी अशा भाज्यांचे जास्त सेवन केल्यास शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात। आणि मित्रांनो, त्याआधी तुम्ही विसरण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात। मित्रांनो, उन्हाळ्यात जर वृद्ध लोकांनी चुकीच्या भाज्यांचे जास्त सेवन केलं तर गॅस, ॲसिडिटी, अपचन, शरीरात उष्णता वाढणे आणि उष्णता वाढल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, थकवा आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या वेगाने वाढू शकतात। त्यामुळे कोणत्या भाज्या मर्यादित प्रमाणात खाव्यात आणि कोणत्या भाज्यांपासून दूर राहावं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आज आपण अशाच काही भाज्यांबद्दल सविस्तर बोलणार आहोत ज्यांचे जास्त सेवन उन्हाळ्यात वृद्धांच्या आरोग्यासाठी योग्य मानलं जात नाही। ही माहिती महत्त्वाची आहे कारण अनेकदा आपण नकळत अशाच गोष्टी खातो ज्या आपल्या शरीराला नुकसान पोहोचवतात। सर्वप्रथम बोलूया वांग्याबद्दल। मित्रांनो, वांग ही भारतातील जवळपास प्रत्येक घरात बनवली जाणारी भाजी आहे। कुणी त्याचं भरीत बनवतं, कुणी भाजी तर कुणी मसालेदार प्रकार बनवतो। याची चवही खूप छान असते आणि अनेकांना ती आवडते। पण आयुर्वेदानुसार वांग्याची तासीर गर्म मानली जाते। उन्हाळ्यात जेव्हा वातावरणाचं तापमान आधीच खूप जास्त असतं, तेव्हा वांग शरीरात पित्त वाढवू शकतं। जेव्हा शरीरात पित्त वाढतं तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात। काही लोकांना वांग खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होते, काहींना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, तर अनेकांना अपचनाची समस्या निर्माण होते। आणि मित्रांनो, वृद्धांमध्ये ही समस्या आणखी जास्त वाढू शकते कारण त्यांची पचनशक्ती आधीपासूनच कमकुवत असते। काही लोकांना वांग्याची ॲलर्जीही असू शकते, ज्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात। म्हणूनच उन्हाळ्यात वृद्धांनी वांग्याचं सेवन अतिशय मर्यादित प्रमाणात करावं। मित्रांनो, आता बोलूया फणसाबद्दल। फणसाला अनेक लोक शाकाहारी मांस असंही म्हणतात कारण त्याची रचना आणि टेक्स्चर बऱ्याच प्रमाणात मांसासारखी असते। त्याची चवही खूप छान असते आणि अनेक ठिकाणी तो आवडीने खाल्ला जातो। पण फणस हा जड आणि गर्म तासीर असलेला फल मानला जातो। तुम्ही त्याला फळ किंवा भाजी काहीही म्हणू शकता। तो पचवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते। उन्हाळ्यात जेव्हा पचनशक्ती थोडी कमी झालेली असते, तेव्हा फणसाचं जास्त सेवन केल्याने पोटात गॅस, जडपणा आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात। अनेक वृद्धांना फणस खाल्ल्यानंतर पोट फुगल्याची तक्रारही होते। याशिवाय ज्यांना आधीपासून बद्धकोष्ठता,
गॅस किंवा मधुमेहाची समस्या आहे त्यांच्यासाठी फणसाचं जास्त सेवन अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे मित्रांनो, वृद्धांनी या ऋतूमध्ये फणसाचं सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणातच करावं. आता उल्लेख करूया भेंडीचा. भेंडीला सामान्यतः अतिशय पौष्टिक भाजी मानलं जातं. यात फायबर, जीवनसत्वे आणि शरीरासाठी उपयुक्त अनेक पोषक घटक असतात. पण भेंडीची एक खासियत म्हणजे ती थोडी चिकट असते आणि पचायला वेळ लागतो. उन्हाळ्यात जेव्हा शरीराची पचनशक्ती थोडी कमकुवत होते, तेव्हा जास्त भेंडी खाल्ल्याने पोटात गॅस, अपचन किंवा पोटदुखीसारख्या समस्या होऊ शकतात. अनेकदा वृद्धांना भेंडी खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो. त्यामुळे जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला आधीपासून पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यांनी भेंडीचं सेवन मर्यादित प्रमाणातच करावं. मित्रांनो, आता बोलूया अळूच्या कंदाबद्दल. अळूची चवही अनेकांना आवडते. ती मसालेदार भाजी, फ्राय किंवा इतर अनेक प्रकारांनी बनवली जाते. पण अळूची तासीरही गर्म मानली जाते आणि ती पचायला थोडी जड असते. उन्हाळ्यात अळूचं जास्त सेवन केल्यास पोटात गॅस, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. काही लोकांना अळू खाल्ल्यानंतर घशात खाज किंवा जळजळही जाणवते. वृद्धांसाठी ही परिस्थिती आणखी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात अळूचं सेवन कमी करणंच अधिक योग्य ठरतं. मित्रांनो, आता बोलूया मुळ्याबद्दल. मुळा ही साधारणपणे हिवाळ्यातील भाजी मानली जाते. हिवाळ्यात मुळा खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. पण उन्हाळ्यात मुळ्याचं जास्त सेवन काही वेळा नुकसानदायक ठरू शकतं. मुळा शरीरातील उष्णता वाढवू शकतो आणि अनेक लोकांमध्ये गॅस व ॲसिडिटीची समस्या निर्माण करू शकतो. वृद्धांची पचनशक्ती कमकुवत असल्यामुळे मुळ्याचा त्यांच्या पोटावर अधिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, अपचन आणि पोटात गॅस यांसारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात वृद्धांनी मुळ्याचं सेवन खूप कमी करावं. मित्रांनो, आता बोलूया ढोबळी मिरचीबद्दल. ढोबळी मिरची अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते. ती दिसायला आकर्षक असते आणि अनेकांना तिची चव खूप आवडते. पण काही लोकांसाठी ती पोटात गॅस आणि ॲसिडिटीची समस्या निर्माण करू शकते. वृद्धांमध्ये जेव्हा पचनशक्ती आधीच कमकुवत असते, तेव्हा ढोबळी मिरचीचे जास्त सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे ज्या वृद्धांना आधीपासून गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी ढोबळी मिरची कमी प्रमाणात खावी. मित्रांनो, आता बोलूया बटाट्याबद्दल, जो जवळपास प्रत्येक घरातील सर्वात सामान्य भाजी आहे. बटाट्याशिवाय अनेक लोकांचे जेवण अपूर्ण वाटतं. जवळपास प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घालून बनवला जातो. पण बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तो पचायला थोडा जड असतो. उन्हाळ्यात जास्त बटाटे खाल्ल्याने शरीरात आळस आणि जडपणा जाणवू शकतो. याशिवाय गॅस आणि पोट फुगण्याची समस्या देखील होऊ शकते. ज्या वृद्धांना डायबिटीज म्हणजेच मधुमेहाची समस्या असते, त्यांच्यासाठी जास्त बटाटे खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात बटाट्याचं सेवनही मर्यादित प्रमाणात करणं अधिक योग्य मानलं जातं. मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की जर काही भाज्या या ऋतूमध्ये नुकसानदायक ठरू शकतात, तर मग वृद्धांनी कोणत्या भाज्या खाव्यात? पण मित्रांनो, त्याआधी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुमची आवडती भाजी कोणती आहे. मित्रांनो, उन्हाळ्यात अशा भाज्या अधिक फायदेशीर मानल्या जातात ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि ज्या पचायला हलक्या असतात. उदाहरणार्थ दुधी भोपळा, दोडका, परवर, टिंडा, कारलं, भोपळा आणि काकडी यांसारख्या भाज्या शरीराला थंडावा देतात आणि पचनसंस्थेवर जास्त ताणही आणत नाहीत. दुधी भोपळा शरीर थंड ठेवण्यास मदत करतो आणि पचनासाठी खूप चांगला मानला जातो.
दोडका आणि टिंडा हलके असतात, त्यामुळे वृद्धांसाठी ते खूप लाभदायक आहेत. काकडी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यास खूप मदत करते आणि उष्णतेपासून आराम देते. उन्हाळ्यात वृद्धांनी फक्त योग्य भाज्याच नाही तर काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्यायला हवी. सर्वात आधी खूप तळलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे कारण ते पचायला जड असतात. याशिवाय खूप मसालेदार अन्न शरीरातील उष्णता वाढवू शकतं. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणंही अत्यंत आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. तसेच हंगामी फळं आणि हलकं अन्न शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच पचनही व्यवस्थित ठेवतात. जर वृद्ध लोक नियमितपणे हलकं, पौष्टिक आणि चांगलं अन्न घेत असतील, पुरेसं पाणी पित असतील आणि ऋतूनुसार आपला आहार संतुलित ठेवत असतील, तर ते उन्हाळ्यातही निरोगी आणि ऊर्जावान राहू शकतात आणि एखाद्या तरुण माणसालाही मागे टाकू शकतात. शेवटी एवढंच म्हणता येईल की उन्हाळा हा वृद्धांसाठी थोडासा आव्हानात्मक ऋतू असतो. पण योग्य आहार आणि काळजी घेतली तर हा ऋतूही सहज आणि निरोगी पद्धतीने घालवता येतो. वांग, फस, भेंडी, अळू, मुळा, ढोबळी मिरची आणि बटाटा यांसारख्या भाज्यांचं सेवन उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात करावं. मी असं म्हणत नाही की त्या पूर्णपणे बंद करा, पण प्रमाणात खा. लक्षात ठेवा, योग्य आहार हाच दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा सर्वात मोठा आधार असतो. जर आपण ऋतूनुसार आपल्या आहाराची निवड केली तर अनेक आजारांपासून बचाव करता येतो आणि शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवता येतं. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत तसेच ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. निरोगी राहा, आनंदी राहा.